स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खरं तर वाढदिवसानिमित्त डिजिटल तर सर्वत्रच लागतात, परंतु विटा सांगली रोडवर हा डिजिटल फलक लागलेला आहे। हा खरं तर चर्चेचा विषय बनलेला आहे। विट्यासह परिसरात या डिजिटलची चर्चा आहे। ते या नेमकं डिजिटल वरती काय आहे हे दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रत्यक्षात आलेलो आहोत। मी या ठिकाणी तुम्हाला डिजिटल दाखवू शकतो की डॉक्टर श्री प्रताप नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा शुभेच्छाचा डिजिटल फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। परंतु या डिजिटल फलकावरती अजितदादा आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे फोटो आहेत। खरं तर डॉक्टर प्रताप पाटील यांच्या वाढदिवसाचा शुभेच्छा देणारा हा फलक लावण्यात आलेला आहे। प्रताप पाटील यांच्या डोक्यावरती जर तुम्ही इकडे बघितलं तर स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचा फोटो आहे। तर दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर महायुतीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा देखील फोटो आहे। राष्ट्रवादीच्या नेते असणारे या ठिकाणी फोटो आहे। परंतु इथले जे राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत वैभवदादा पाटील यांचा किंवा माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचा फोटो या डिजिटल फलकामध्ये लावण्यात आलेला नाही। त्यामुळे या फलकाची संपूर्ण मतदारसंघात चर्चा आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या झाल्या होत्या। नेते एकीकडे असले तरी जनता मात्र दुसरीकडे होती। परंतु सध्या जो हा या ठिकाणी फलक लावलेला आहे हा या राजकारणाची नांदी म्हणावी लागेल का? राष्ट्रवादीचे नेते दुसरीकडे स्वर्गीय अनिल भाऊंचा फोटो आणि या ठिकाणी वैभवदादा असतील, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असतील किंवा माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील असतील यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। म्हणजे खानापूर आटपाडी मतदारसंघाची ही बदलणारी समीकरणे आहेत का हे या डिजिटल फलकावरून अनेकांना प्रश्न पडत आहे। बघूया येणाऱ्या राजकारणाची स्थित्यंतरे काय असतील आणि नेमकं काय बदल घडतात ते या ठिकाणी आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।